आमदार फोडणाऱ्यांना नगरसेवक लपवावे लागतात. शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवर संजय राऊतांचा टोला. हॉटेल ताजलँड्स मध्ये जेवायला जाणार म्हणत शिंदेंची धाकधूक वाढवली. नगरसेवक फोडण्यापेक्षा उबाठानं त्यांचं नगरसेवकांवर शिवसेनेमध्ये विलीन करावे. शिंदेंचं नेतृत्व मान्य केलं तर बाळासाहेबांचा महापौर बनेल. भाजपच्या प्रवक्त्या अवधूत वाघ आणि शीतल मात्रेंचा हल्ला. जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात बैठकांचा धडाका. अजित पवारांच्या उपस्थितीत बारामतीमधल्या हॉटेलमध्ये बैठका. दत्तात्रय भरणे आणि रुपाली चाकणकर बैठकीला उपस्थित. समरजित घाटगे यांनी फेसबुक प्रोफाईलवरून हटवली तुतारी. समरजित घाटगे लवकरच शरद पवार गटाला राम करणार असल्याची माहिती. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर घाटगे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या ही चर्चा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवस दावोसच्या दौऱ्यावर. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहणार. आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्यावर राज्य सरकारचा भर. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पुढच्या आठवड्यामध्ये महापौर बसण्याची शक्यता. महापौरपदी कुणाचं नाव असणार याकडे लक्ष. ठाणे महानगरपालिकेतील यशानंतर महायुतीची बॅनरबाजी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मानले आभार. ठाण्यामध्ये महापौर कोण होणार याकडे लक्ष. जिल्हा परिषद पंचायत समितीची राष्ट्रवादीकडून जय्यत तयारी. बारामतीमध्ये अजित पवारांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती. सलग 9 तास मुलाखती सुरू असल्याची माहिती. अमरावतीमध्ये रवी राणांसोबत जाण्यास राष्ट्रवादीचा नकार. सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी युतीमध्ये सहभागी होणार नाही. राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांची प्रतिक्रिया. भाजपचे नेते राज पुरोहित यांचं निधन. मुंबईतल्या रुग्णालयातील सुरू होते उपचार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मंत्री जयकुमार गोरेंचं कौतुक. सोलापूरच्या विकासाला गती देण्याचा दिला शब्द. मनमाडला कांद्याच्या दरामध्ये घसरण. व्यापाऱ्यांकडूनही शेतकऱ्यांची फसवणूक. छोट्या कांद्याला 700 ते 800 रुपयांचा दर मिळाल्यानं शेतकरी चिंतेत. बुलढाण्यामध्ये उंचावरून पडल्यानं कामगाराचा मृत्यू. सॅनफ्लॅग आयर्न स्टील कंपनीतली दुर्घटना. कंपनी परिसरामध्ये तणावाचं वातावरण. अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघात. 5 जणांचा जागीच मृत्यू. 1 महिला जखमी. मुंबई पुणे महामार्गावरील बोरघाटामध्ये ट्रकचा अपघात. अपघातामध्ये चालकासह दोघांचाही चिरडून मृत्यू. आसोली आथली मार्गावर बिबट्याचा वावर. प्रवाशांसह शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण. वन विभागानं बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा. गावकऱ्यांची मागणी. लातूरमधील अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणी सरकारकडून एसआयटी स्थापन. अनुष्का जवाहर नवोदय विद्यालयाची विद्यार्थिनी. मौनी अमावस्येनिमित्त नाशिकच्या रामकुंडावर स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी. नाशिकसह देशभरातून आलेल्या भाविकांची रामकुंडाला भेट. जम्मू काश्मीरच्या रामगढ सेक्टरमध्ये दिसला पाकिस्तानी ड्रोन. भारतीय सैन्याकडून अँटी ड्रोन सिस्टीम सक्रिय. आठ युरोपियन देशांवर डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्ब. ग्रीनलँडवर ताबा मिळवण्यास विरोध केल्यानं लावला 10% टॅरिफ. उत्तर प्रदेशात दाट धुक्यामुळे अनेक अपघात. 15 जिल्ह्यांमध्ये 40हून अधिक वाहनांचा अपघात. अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू. 50हून अधिक जखमी. इंडोनेशियामध्ये 11 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान बेपत्ता. डोंगराळ भागामध्ये रडारवरून गायब. शोध मोहीम सुरू. न्यूझीलंड विरुद्ध भारताचा आज मालिकेचा निर्णायक सामना. रोहित कोहली यानंतर 6 महिने आंतरराष्ट्रीय सामन्यांपासून दूर राहणार.